तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी विशाल जगदाळे आपल्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आपल्या समोर घेऊन येत असतो. आणि आज देखील आपल्या समोर एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आणि जिनं की आज पूर्ण महाराष्ट्रभर अँकर म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. खर तर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमामधनं अँकर अपर्णा हे नाव तुम्ही ऐकलंच असेल आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अपर्णाजी, तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. नमस्कार सर्वांना. अपर्णाजी, मला हा प्रश्न विचारायला आवडेल की आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम घेताय, म्हणजे नवरात्र उत्सव असेल किंवा अगदी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये असेल, तर हे कार्यक्रम घ्यावे असे आपल्याला कसं सुचलं आणि याच्या पाठीमागची प्रेरणा काय आहे, आपण काय सांगाल? खरं तर सर, मी पाहिलं तर गेली 8 वर्षापासून निवेदन क्षेत्रामध्ये काम करतेय आणि 2017 साली मी पहिल्यांदा होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेतला होता, केला होता आणि त्यानंतर मी कार्यक्रम करतच होते. परंतु एक मागच्या गणपती उत्सवामध्ये मी असं विचार केला, की आता आपण पाहतो निवेदन क्षेत्रात तर मी काम करतेय, बरोबर. परंतु कॉम्पिटिशन पाहिलं तर खूप जास्त वाढतंय. तर आपलं काही वेगळेपण आहे, कारण आपण पाहतोय हल्ली की अनेक निवेदक म्हणून आता तरुण उभे राहतायत. ते काही चुकीचं नाहीये, परंतु आपण काहीतरी वेगळं काय देतोय लोकांना, लोकांनी आपल्याला का बोलवलं पाहिजे, याच्यासाठी मी म्हटलं की आपण होम मिनिस्टर या कार्यक्रमावरती फोकस करूया आणि याच्यावरती जास्त काम करूया. मग मागच्या नवरात्रामध्ये मी एक पोस्ट केली की आपण कार्यक्रम करतोय आणि त्या कार्यक्रमाला मला अतिशय छान रिस्पॉन्स आला आणि साधारण वर्ष होते जे नवरात्रापासून सुरू आहे ते पुढचा नवरात्र आले. खूप छान रिस्पॉन्स मला तालुक्यातून आणि जिल्ह्यातून आता महाराष्ट्रभरातून मिळतोय. बरोबर आहे. आता तुम्ही महाराष्ट्रभर प्रचलित आहात, प्रसिद्ध आहात, तुमचं नाव आहे. अँकर अपर्णा म्हटलं की आज कुणी ओळखलं जातं आणि खरं तर विश्व विशाल न्यूजच्या प्रेक्षकांना आज स्वतः अँकर अपर्णांशी संवाद साधण्याची संधी मिळत आहे, त्यांना स्वतः पाहण्याची संधी मिळत आहे. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी बद्दल काय सांगाल? कशा पद्धतीनं तुमचा कौटुंबिक पार्श्वभूमी आहे आणि तुम्हाला घरामधनं कसा सपोर्ट मिळतो ह्या सर्व गोष्टींसाठी? सुरुवातीला तर सपोर्ट खूप छान आहे, कारण कोणतीच गोष्ट आपल्या फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय शक्य नसते असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर. त्यांनी सहकार्य केलं, त्यांनी सपोर्ट केला, म्हणूनच आज मी इथपर्यंत पोहोचलीये. आणि फॅमिली बद्दल बोलायला गेलं तर मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मुलगी आहे. मिडल क्लास फॅमिलीतली मुलगी आहे. मी दुसरीत असताना माझे वडील एक्सपायर झाले, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तिथून माझ्या परिवाराचा खरा संघर्ष सुरू झालेला म्हणायला हरकत नाही. आणि माझ्या आईनी 20 रुपये पगारीवरती काम केले आणि आम्हा 6 भावंडांना वाढवलंय. त्यामुळे माझ्या परिवाराचा संघर्ष फार आणि माझी आई 7वी शिकलेली. त्यामुळं घराचं बॅकग्राऊंड, जेव्हा वडील गेले तेव्हा खूप हालाकीची परिस्थिती होती. परंतु माझी मोठी बहीण रागिनी, तिनं खूप आम्हाला स्ट्रॉंग केलं, उभारलं. ती स्वतः वैयक्तिक ती 7वीत होती माझे वडील वारले तेव्हा. तेव्हा तिनं तेव्हापासून काम करायला सुरुवात केली आणि घराला एक आधार देण्याचं काम वडिलांची जागा माझ्या मोठ्या बहिणीने घेतली आणि मग तिथून आम्ही शिकत गेलो आणि पुढे आतापर्यंत शिकतोय. त्यामध्ये अनेक जणांचं सहकार्य लाभलं. योगायोगानं खूप छान फॅमिली आम्हाला जोडली गेली. ते म्हणजे आदरणीय हुबळीकर मॅडम म्हणून आहेत. त्यांचा आमच्या फॅमिलीला खूप जास्त सपोर्ट झालाय किंवा इव्हन आता मी जी काही इथं बसलीये, उभारतीये, काम करतीये, माझ्यावर जे संस्कार आहेत फॅमिली बरोबर 100% हुबळीकर मॅडमचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी आमच्या पाठीशी खूप खंबीरपणे उभारल्या. त्यामुळे आतापर्यंत मी इथं आहे. खरंच अतिशय अभिमानास्पद आहे आणि खरं सांगायला गेलं तर तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण तो काळ जो असतो त्या काळामध्ये तुमच्या बालमनावर जो झालेला परिणाम असेल, पण त्याच्यामधनं सावरून तुम्ही आज एवढ्या चांगल्या पद्धतीनं लोकांना प्रेरित करताय. हे कसं काय शक्य आहे? हे कसं शक्य केलं तुम्ही? कसं साध्य केलं हे? खरं तर सर, आता बघायला गेलं तर मला लहानपणीची कोणी मैत्रीण, मित्र किंवा कधी खेळलीये कोणासोबत किंवा असं आपण गल्लीत खेळतो किंवा अशा हो. 4 मैत्रिणी घेऊन असं काहीही मला आठवत नाही बालपण म्हटलं तर. बरं. कारण मला जसं कळतं
तसे माझे वडील मी दुसरीत असताना गेले. त्यानंतर माझ्या परिवाराचा संघर्ष सुरू झाला हो, आणि तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे माझी दीदी काम करायला सुरुवात केली. हो, तसं आम्ही 4 बहिणी आहोत आणि 2 भाऊ. 2 हो, भाऊ माझ्यापेक्षा लहान आहेत. हो. त्यामुळे निश्चित माझा भाऊ माझे वडील गेले तेव्हा 1.5 वर्षाचा होता. अरे, हां, त्यामुळं माझी मोठी ताई काम करायली. त्यानंतर तिच्या एकटीवर लोड नको म्हणून तिच्या पाठीपाठ आम्ही चौघी पण काम करत शिकत बरं. गेलो. म्हणजे आम्ही आमचं आता माझं सांगायचं झालं तर मी 5वी पासून मी बाहेर काम करतीये हां. आणि मग त्या मिळालेल्या पैशांवरती स्वाभिमानाने जगायची सवय तेव्हापासून लागलीये, की ते पैसे जे मिळाले ते शिक्षणासाठी असेल, स्वतःचे कपडे असतील किंवा स्वतःला ज्या काही वस्तू लागतात, की आम्ही आईला असा खूप लोड आम्ही चौघींनी दिला नाही. बरोबर. म्हणजे भावांचं तिनं केलं तो हरकत नाही. पुढे आम्हीही करत गेलो. हो. घर अनेक गोष्टी घरामध्ये डेव्हलप केल्या आम्ही चौघीही बहिणींनी मिळून. आम्ही चारही बहिणींनी खूप कष्ट करून आता इथपर्यंत आलोय आणि मला याची आवड असल्यामुळं माझ्या घरातल्यांनी खूप जास्त सपोर्ट केलाय मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी. बरोबर आहे. मला इथे एक असं म्हणावंसं वाटतं, की स्त्री म्हणजे स्त्रीमध्ये देवत्व असतं आणि देवीची रूपं असतात. तसंच बघायला गेलं तर तुम्ही 4 बहिणी आणि 4ही बहिणीमध्ये वेगवेगळ्या देवीची रूपं आहेत असं म्हटलं तर हरकत नाही. कारण एवढ्या लहान वयामध्ये आणि एवढ्या कठीण काळामध्ये तुम्ही हा सर्व या सर्व परिस्थितीवरती मात करून आज एवढं उत्तुंग यश मिळवलेलं आहे. त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन आहे आणि अतिशय छान असं काम तुम्ही करताय आणि आता तुम्ही अँकरिंग ह्या क्षेत्रामध्ये उतरलेला आहात. तुम्ही अँकर म्हणून प्रसिद्ध आहात. तर आता काय वाटतं तुम्हाला? पाठीमागचं भूतकाळ आणि आत्ताचा वर्तमान काळ आणि भविष्य काळाकडे कशा पद्धतीने बघता तुम्ही? अ, खरं तर मला आता विश्वास पण बसत नाही, की म्हणजे मी असं कधी लहानपणापासून एकदाही विचारही कल्पनाही केली नव्हती, की मी जेव्हा लहानपणी ज्या स्टेजला होती, की मी आता असं काहीतरी काम करेल. 4 लोकं मला ओळखतील, इतका रिस्पेक्ट देतील किंवा मी लोकांमध्ये माझ्या नावाची चर्चा कधीतरी होईल. म्हणजे ही इमॅजिन पण न केलेल्या गोष्टी माझ्या आयुष्यात आता घडतायत. त्यामुळं खरंच खूप छान वाटतंय आणि या सगळ्यामध्ये निश्चितच सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार, की जसं-जसं मला वाटतं 8 वर्ष मला पूर्ण होतायत आता, की मी या बरं. क्षेत्रात काम करतेय. हो. खरं तर सगळं काही प्रेक्षकांमुळेच आहे आणि बरोबर. तुमच्यासारख्या चांगल्या लोकांमुळे आहे. अनेक चांगली लोकं सर मला मिळत गेली आणि हो. ती मला वाटतं, की ती ओळखण्याची कला माझ्याकडे होती, की कोण आपल्यासाठी चांगले आणि कोण नाही. हां. त्यामुळं मी लहानपणापासूनच पाहिलं तर मी कधीच कुठल्या वाईट संगतीला लागले नाही. बरोबर. प्रत्येक गोष्टीमध्येच. कारण मी नेहमी चांगल्या लोकांच्या मध्ये वावरत आलीये, राहत आलीये. शाळेत असेल तर तुम्हाला सांगितलं मला मित्र-मैत्रिणी हा प्रकारच नव्हता. मी शिक्षकांना मित्र-मैत्रिणी समजायचे. बरं. म्हणजे आता थोडं माझं बॅकग्राऊंड बाहेर तुम्ही चौकशी केली तुम्हाला कळेल, की मी शिक्षकांमध्ये रमणारी मुलगी होते. बरं. म्हणजे नेहमी एक स्टेप वरती, की हं. चांगल्या लोकांमध्ये राहिलीये. मी शाळा असेल, कॉलेज असेल किंवा माझे जे काही मला सीनियर्स लाभले, काही सहकारी लागले, ते अतिशय उत्कृष्ट होते आणि सगळ्यांनीच मला खूप छान सपोर्ट केलाय. त्यामुळे आता इथं आहे. अपर्णाजी, तुम्ही खरं तर विश्वविशाल न्यूजशी खूप छान अशा गप्पा मारत आहात आणि मला हे तुम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, की तुमचं शिक्षणाबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचं शिक्षण काय झालेलं आहे आणि कुठल्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे? माझं शिक्षण डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या संस्थेतच झालेलं आहे बरोबर. 5वी पासून. माझं ग्रॅज्युएशन शिवाजी कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर मी एम.ए. मराठी केलं शिवाजी कॉलेजमध्येच बरं. आणि त्यानंतर मी मास्टर ऑफ जर्नलिझम सोलापूर विद्यापीठामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठामध्ये 2 वर्षाची मास्टर डिग्री पत्रकारितेची वाह! आत्ताच माझी पूर्ण झालीये. अतिशय छान. निवेदन क्षेत्रात मी 8 वर्ष काम करतीये. त्यासोबत पत्रकारिता क्षेत्रात गेली 4 वर्ष काम करतीये. अतिशय छान. मला हा प्रश्न विचारावासा वाटतोय, की तुम्हाला तुम्हाला कधी कळलं, की तुमच्यामध्ये अँकरिंग हे गुण आहेत किंवा वक्तृत्वाचे गुण आहेत किंवा आपल्याला बोलता येतं बाबा आणि आपण स्टेजवर जाऊन बोलू शकतो. हे तुम्हाला कधी समजलं आणि तुम्ही याच्याकडे प्रोफेशनलपणे कधी पाहायला सुरुवात केली? खरं तर मी शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत होते बरं. आणि पण माझा नंबर वगैरे असं कधी आलं नाही शाळेमध्ये. बरं. पण मला क्लास टीचर होत्या निर्मला पाटील मॅडम म्हणून. त्यांना माझा आवाज आवडायचा किंवा मी ज्या टोननी बोलते ते आवडायचं. त्यांनी मला शाळेमध्ये खूप सपोर्ट केला आणि तोच वारसा मला वाटतं पुढं मी जेव्हा 11वी-12वी मध्ये होते, तेव्हा मी आपल्या कॉलेजमध्ये शिक्षक दिन असेल, 15 ऑगस्ट असेल, जे हो, हो. छोटे-मोठे कार्यक्रम असतात, हो. त्याचं निवेदन करायला सुरुवात केली. तिथं बागल सर आणि वाघ मॅडम म्हणून होत्या. बरं. त्या दोघांच्या साथीनं, त्यांच्या मार्गदर्शनानं मी सुरुवात केली आणि
करत गेले तर त्यांनाही वाटलं की तुझा आवाज खूप छान आहे, बरं. तू कर. मग मी शाळेत 2 वर्ष कॉलेजमध्ये 11वी-12वी हे काम माझ्याकडेच असायचं कोणताही कार्यक्रम असो. पुढं मी जेव्हा शिवाजी कॉलेजला आले ग्रॅज्युएशन एम-ए फर्स्ट इयरला बी-ए फर्स्ट इयरला होते. त्यावेळेस माझे सीनियर म्हणून मला वाटतं मंगेश दहीहंडे जो व्याख्याते आहेत आता आणि खंडू डोईफोडे प्रसिद्ध व्याख्याते आहेत दोघं पण. ते दोघं मला सीनियर म्हणून तिथं लाभले आणि त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन घेतलं कारण माझा कोणताही कार्यक्रम असो किंवा जेव्हा जेव्हा माझ्या करिअरचा विषय नव्हता ही 2 नावं घेतल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. कारण विसरायचं नसतं ज्यांनी आपल्याला पुढे आणलं. ते दोघंही माझे भाऊ आहेत आणि त्यांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं की तू हे कर आणि इथपासून की तू आता बाहेर पड. तू आतापर्यंत केलीयस, तू छान करतीयस. बाहेर प्रोफेशनल म्हणून काम करायला सुरुवात कर. मग त्यांनी मला वाटतं सुरुवातीचे मला कार्यक्रमही सांगितले. या कार्यक्रमाचं कर. नाही आता हा तुला असाच करावा लागेल, हां. फ्रीज करावं लागेल, मानधन नाही मिळणार. ओके. मग तू आता एवढं मानधन घे. मग तू आता हे वाढव. म्हणजे इतकं बेसिक गोष्टी ज्या म्हणजे खूप गरजेच्या आहेत सर मला वाटतं, की आपण हो. जेव्हा एक काम करतोय, तर असं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे आणि मला खूप योग्य मार्गदर्शन त्या दोघांकडूनही मिळालं आणि मग मी मला वाटतं बी-एला फर्स्ट इयरला असल्यापासून बाहेर प्रोफेशनल म्हणून काम करायला सुरुवात केली. वाह! तर त्या दोघांच्या मार्गदर्शनामुळे. आताची जी सध्याची तरुण पिढी आहे, या तरुण पिढीकडे तुम्ही कसं पाहताय? तसं बघायला गेलं तर तुम्ही तरुणच आहात, पण तुम्ही जो संघर्ष केलेला आहे, तो संघर्ष त्यांच्या वाटेला आलेला नाही. तर त्यांना तुम्ही काय सांगाल, की त्यांनी कशा पद्धतीनं आपल्या जीवनाकडे पाहावं आणि यश मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत? खरं तर अनेक कुटुंब असतात, की ते मुलं आहेत, की सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. आमच्याकडे पैसा नाहीये किंवा म्हणून मी शिकू शकत नाही, म्हणून मी ही ट्युशन करू शकत नाही किंवा मला हे करायचंय, पण मग मी इथं नडतीये. असे पण अनेक लोकं आहेत. पण असं न करता आणि काही असा वर्ग आहे, की त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, हो. पण त्यांना करण्याची इच्छा नाहीये. येस, येस. तर हाच फरक आहे सर्वसामान्य कुटुंबातल्या आणि सगळ्या गोष्टी उपलब्ध असणाऱ्या मुलांकडं. तर मला वाटतं, की फक्त याच्यामध्ये जिद्द पाहिजे. काही असो नसो फरक नाही पडत. कारण मी बरोबर. पाहिलंय माझा संघर्ष पाहिले. फक्त जर आपल्याला आवड असेल मी कधी आयुष्यात विचारही केला नव्हता, की ही मला फक्त आवड होती आणि ही मला बरोबर. 11वी-12वीत जास्त आवड लागली या बरोबर. क्षेत्राची. बरोबर. त्यानंतर मी फक्त आवड माझा छंद कधी करिअर बनलं हे मलाच कळालं नाही. त्यामुळं फक्त मला वाटतं, की जिद्द पाहिजे करण्याची आणि त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. बाकी विचार तर म्हणजे तुम्हाला सांगितलं, की परिस्थिती मॅटर करत नाही मला बरोबर. वाटतं. गरीब असो, श्रीमंत असो. तुम्ही फक्त तुमची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. बरोबर आहे. इच्छाशक्ती जर प्रबळ असेल, तर त्याचं सर्वात मोठं उदाहरण आज आपण पाहतोय अँकर अपर्णाजी. अ, अपर्णाजी मला तुम्हाला वेगळा थोडासा प्रश्न विचारावासा वाटतंय, की आपलं बोलणं, आपलं चालणं आणि आपलं वागणं याच्यावरती आपलं व्यक्तिमत्व डिपेंड असतं. तर आपलं जे बोलणं असतं, तर आपलं जे बोलणं आहे किंवा आपलं जे वक्तृत्व म्हणतो आपण, तर हे आर्थिक उत्पन्नाचा स्रोत होऊ शकतं का? आपण काय सांगाल? अ, 100% सर. म्हणजे आपण कसं बिहेवियर करतोय समोरच्याशी असेल किंवा आपलं बोलण्याचाच विषय घेतला तुम्ही तर तुम्ही आता मला पाहताय मी 8 वर्ष झाले याच्यात काम करतीये आणि माझं नाव ऐकताय ते माझ्या बोलण्यामुळेच ऐकताय. हो. त्यामुळं निश्चितच मी तुम्हाला सांगितलं मगाशी, की फक्त इच्छाशक्ती पाहिजे. त्याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे. बरोबर. तर माझा 8 वर्षाचा प्रवास निश्चित सोपा नाहीये. मी डायरेक्ट अँकर अपर्णा झाली नाही. त्यासाठी मी 8 वर्ष घालवली आहेत. बरोबर. मी अनेक छोट्या-मोठी कामं केली आहेत. अनेक ठिकाणी यश, अपयश आलंय. खूप संघर्ष आहे म्हणजे संयम हवा. खूप जास्त संयम हवा, जिद्द हवी, चिकाटी हवी, यामध्ये जर तुम्हाला काम करायचंय तर. कारण अनेक कामं अशी मी केली आहेत, की एकतर मी मुलगी, म्हणजे हो. बऱ्याचदा आपण मुलीकडे वेगळ्या नजरेनं पाहतो बरोबर. आणि यामध्ये मी खूप स्वतःला स्ट्रॉंग ठेवून म्हणजे खेडोपाडी जाऊन कार्यक्रम केले आहेत. हो. अनेकदा असं शहरात काही प्रॉब्लेम नसतो. मी अनेक अशा गावात गेले, की जिथे बसही जात नाहीये. अरे वाह! म्हणजे खूप जास्त संघर्ष असतो. एक मुलगी म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा अनेक दडपण असतात, अनेक गोष्टी आपल्याकडे असतात. पण त्याच्यावरती मात करून फक्त कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आणि जिद्द, चिकाटी, मेहनत केली तर आपण निश्चित यशस्वी होऊ शकतो. बरोबर. अपर्णाजी खरं तर बघायला गेलं तर न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम जो आहे, तो महाराष्ट्रभर अ, खेळला जातो, पाहिला जातो आणि तुम्हाला महाराष्ट्रावर बोलावलं जातं. या कार्यक्रमाविषयी आपण काय सांगाल? हा कार्यक्रम कशा पद्धतीने तुम्ही आयोजित करता? आणि याच्या पाठीमागे तुमची पूर्ण टीम आहे का कसं म्हणजे काय कशा पद्धतीने तुम्ही ते अरेंज करता? आणि त्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय असतं? आणि महिलांचा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतो तुम्हाला? काय सांगाल?
खरं तर माझा जो कार्यक्रम आहे अँकर अपर्णा प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ रंगाला पैठणीचा, जी. हा जो कार्यक्रम आहे कुठलीच गोष्ट एकट्याने शक्य नाहीये. हो. माझी टीम आहे माझ्याकडं आणि माझ्या टीमचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जमीर कुरेशी सर आहेत. कारण खूप म्हणजे मला वाटतं 100% सगळ्या गोष्टी सर मॅनेज करतात आणि माझी अजूनही आम्ही 6 लोकांची आमची टीम आहे. बरं. साहिल आहेत, विशाल आहे, कमलेश आहे, हां. शुभम आहे. आता आणखीन काही नवीन लोकं जोडली गेली आहेत माझ्या टीममध्ये. माझी टीम आहे आणि मी टीमनीच काम करतो कारण कुठलीच गोष्ट एकट्याने शक्य होत नाही. बरोबर. आणि जमीर सरांचा यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांचे मनस्वी आभार कायमच असतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही खूप कमी वेळामध्ये तुमचं टायटल सॉन्ग पण आणलेलं आहे. तर त्या टायटल सॉन्ग विषयी काय सांगाल? त्याची संकल्पना कशी सुचली? आणि थोडंसं गुणगुणलात आपल्या प्रेक्षकांसाठी तर अतिशय उत्तमच होईल. माझं टायटल सॉन्ग खरं तर मी तुम्हाला म्हटलं, की मी खूप जास्त फोकस या कार्यक्रमावरती मागच्या वर्षी गणपतीत केला. जी. त्यानंतर पुढे 4 महिने मी आपलं जे होम मिनिस्टर गाणं आहे हं, आदेश हं. भाऊजींचं, हो. तेच माझ्या कार्यक्रमात वाजत होतं. पण कुठेतरी 4 महिन्यांनी असं वाटलं, की मी भाऊजींचं गाणं वापरलं, पण इथून पुढं माझं काहीतरी स्वतःचं पाहिजे. हं. माझ्या गोष्टी इथं वाजल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळं माझी टीम असेल आणि माझे भाऊजी अंकुश बडक यांची ही बरं. संकल्पना होती, की आपण एक गाणं करूया आणि मग त्यांच्या संकल्पनेतून मी फेब्रुवारीमध्ये माझं खेळ रंगाला पैठणीचं जे गाणं आहे, अँकर अपर्णा प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ रंगाला पैठणीचा तुमच्या आमच्या आनंदाचा, वाह! हे टायटल सॉन्ग मी घेऊन आले आणि मग आमचं लॉन्च झालं. तुम्हाला अँकर अपर्णा या YouTube चॅनलवरती हे गाणं ऐकायला मिळेल आणि याचा व्हिडिओ देखील पाहायला मिळेल. नक्कीच. आणि मला तुम्हाला जाता-जाता शेवटचा प्रश्न असा विचारावासा वाटतोय, की दुसरीतली अपर्णा आणि आजची अँकर अपर्णा याच्यामध्ये काय बदल वाटतो? आणि लोकांकडून मिळणारं एवढं मोठं प्रेम आहे, या प्रेमाबद्दल आपण काय सांगाल? खरं तर शब्दच नाहीयेत मुळात माझ्याकडं. कारण मी तुम्हाला सांगितलं, की 8 वर्षाचा प्रवास सोपा नव्हता. लहानपणही सोपं नव्हतं बरोबर. आणि कधी गोष्टी ज्या इमॅजिनही केल्या नाहीत, त्या आता मी जगतीये. एक हो. वेगळं जग आहे, विश्व आहे माझं आणि मला प्रचंड आवडतं हे. कारण मी जे काम करतेय त्याला भरभरून प्रेम मिळते मला. माझ्या बार्शी शहरातून असेल, तालुक्यातून असेल, आता महाराष्ट्रभरातून हो. प्रेम मिळतंय आणि खूप छान सगळी माणसं भेटत गेलीयेत. आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळेच यापुढेही तुम्ही सगळेच जण माझ्यावर असंच प्रेम कराल अशी अपेक्षा ठेवते. माझ्या कामातही आणखीन बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आता तर कुठं माझा खरा प्रवास मला वाटतं की सुरू झालाय बरं. आणि अजून खूप जास्त बाकी आहे. नक्कीच. तुम्ही तुमचं विश्व विशाल न्यूजच्या टीमकडे व्यक्त केलं. त्याबद्दल विश्व विशाल न्यूजची टीम संपूर्ण टीम आपली खूप खूप आभारी आहे आणि आपण इथंच थांबूयात. तुम्ही विश्व विशाल न्यूजची एवढी छान चर्चा केली त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर मनापासून धन्यवाद सर विश्व विशाल न्यूजचे, की आपण माझ्या कार्याची कुठेतरी माझं नाव ऐकून दखल घेण्यासाठी किंवा माझ्याशी संवाद साधण्यासाठी आलात. त्यामुळे मी मनापासून धन्यवाद तुमचे व्यक्त करते. त्यासोबत सर्व विश्व विशाल न्यूज प्रेक्षकांचे देखील मनापासून धन्यवाद, की तुम्ही सगळेजण मला प्रेम देताय. त्यामुळे मी इथं आहे. मनापासून धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.